मायकल जॅक्सन यांचं नाव तुम्ही कधी ना कधीतरी ऐकलेलं असणारच आहे. नवीन आलेला मूव्ही सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या पुतण्यानेच त्यांच्या या फिल्ममध्ये रोल केलेला आहे. त्यांचाच म्हणजे मायकल जॅक्सन यांचाच रोल त्यांच्या पुतण्याने केलेला आहे. आणि सगळ्यात जास्त कमाई करणारा सेकंड नंबरचा मूव्ही तो आहे. हा मूव्ही रिलीज झाल्यानंतर त्यांच्या पुतण्याचा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि इंटरव्ह्यू दरम्यान त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या, मायकल जॅक्सन यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही गोष्टी. आणि जेव्हा त्यांनी हा मूव्ही निर्माण करायचं ठरवलं, तेव्हा त्यांच्या काही पर्सनल गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये मायकल जॅक्सनचा जो पुतण्या आहे त्याला ही गोष्ट समजली की मायकल जॅक्सन हे काही अशा गोष्टींचा वापर करत होते ज्याच्यामुळे आपल्याला सक्सेस मिळेल. त्याच्यामध्ये ते स्वतःच्या एका डायरीमध्ये लिहायचे की मला येत्या काही काळामध्ये काय काय हवं आहे, तर ते प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं की मला ते ऑलरेडी मिळालेलं आहे किंवा माझा कुठला अल्बम हिट झालेला आहे, अशा टाईपचं ते लिहायचे. आणि अफर्मेशन ते फार करायचे, मिरर वर्क करायचे. आरशासमोर उभं राहून त्यांना काय हवं आहे ते बोलायचे. त्यांच्या कॉन्फिडन्ससाठी किंवा त्यांच्या सक्सेससाठी, स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी ते मिरर टेक्निक करायचे. आणि सेकंड गोष्ट ही होती की ते अफर्मेशन फार करायचे की मी कोण आहे, या टाईपचं, की मी कोण आहे, मला काय हवं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही त्यांच्या वहीमध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत, जे अल्बम हिट झालेले आहेत, त्यांना जे जे हवं आहे ते त्यांना सगळं मिळालेलं आहे. जेव्हा मला ही गोष्ट समजली होती तेव्हा मी जाऊन सर्च केलं होतं की मायकल जॅक्सन यांनी काय लिहिलं होतं. त्यांनी स्वतःच लेटर लिहिलं होतं किंवा त्यांना काय काय हवं आहे येत्या काही काळामध्ये हे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं. भरपूर लोकांनी ही टेक्निक वापरलेली मला समजली. त्याच्यामध्ये ब्रुसली असतील, त्याच्यामध्ये शाहरुख खानही आहेत, असे खूप लोक आहेत मोठी मोठी. तर त्यांनी ही टेक्निक वापरलेली होती. तर याला स्क्रिप्टिंग म्हणतात. तर हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच आहे, आपल्याला जे हवं आहे ते लिहिल्यामुळे आपण त्याच्यावरती पूर्ण फोकस केंद्रित करतो. जसं की एक संशोधन केलं गेलं होतं. 2 ग्रुप होते. दोन्ही ग्रुपलाही तेच त्यांनी सक्सेसचा फॉर्म्युला दिला होता. जेव्हा ह्याचं संशोधन पूर्ण झालं तेव्हा एका ग्रुपचा सक्सेसचा रेट हा 40% जास्त होता. तेव्हा असं लक्षात आलं, जे दुसऱ्या ग्रुपमध्ये लोकं होते तर त्यांनी आपले गोल, ज्यांना सक्सेसचा जो फॉर्म्युला दिला होता त्यासोबतच त्यांनी आपले गोल्स रोज लिहायला सुरू केली की मला माझ्याकडे हे आहे किंवा मी हे मिळवण्यासाठी कॅपेबल आहे किंवा मला हे हवं आहे येत्या काही काळामध्ये, हे त्यांनी डेली लिहायला सुरुवात केली. ते फील करून त्यांनी ते डेली वाचायलाही सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या सक्सेसचा रेट हा 40% जास्त होता दुसऱ्या ग्रुपपेक्षा. तर जेव्हा तुम्ही एक गोल तुमचा डिसाईड करता की मला जॉब हवी आहे किंवा मला जॉबमध्ये बढती हवी आहे किंवा हेल्थविषयी, रिलेशनशिपविषयी, जेव्हा तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या असतील, तुमच्या ज्या काही डिझायर असतील, त्या मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर आपण जे डिझायर तुम्ही नेहमी लिहित असाल प्रेझेंट टेन्समध्ये की हे माझ्या लाईफमध्ये आता आहे, तेव्हा त्या गोष्टींचा जास्त परिणाम तुमच्या मॅनिफेस्टेशनवरती होतो. कारण जेव्हा तुम्ही असं काहीतरी लिहायला लागता ना, तेव्हा तुमचे 5 सेन्सेस त्याच्यामध्ये ॲड होतात आणि तुमचं पूर्ण फोकस त्याच्यामध्ये असतो. तुम्ही एखादा गोल तुमचा लिहिताय, तर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करून लिहिताय. तर आपण स्टेप बाय स्टेप स्क्रिप्टिंग कसं लिहावं याविषयी आपण थोडंसं समजून घेऊयात. तर स्क्रिप्टिंग लिहिण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही एक वही आणि पेन घेऊन बसा. शांत ठिकाणी बसा आणि फोकस राहा आणि तुम्हाला काय हवं आहे, तुमचा गोल नेक्स्ट 6 महिन्यासाठी काय आहे, हा तुमचा गोल तुम्ही डिसाईड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब हवी असेल, स्पेसिफिक कोणत्या तरी ठिकाणी, कोणतं ऑफिस असेल किंवा कोणती अशी जॉब आहे जी तुम्हाला हवी आहे त्या एरियामध्ये, तर ते तुम्ही फोकस त्या गोष्टीवरती करायचं आहे. म्हणजे तुमचा गोल फोकस असला पाहिजे. किंवा तुम्हाला हेल्थसाठी काही असेल, तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुमचं कोणतं रिलेशन इम्प्रूव्ह करायचं असेल किंवा नवीन रिलेशनशिप तुम्हाला बिल्ड करायचं असेल किंवा तुम्हाला पैशामध्ये काही, म्हणजे तुमचा एक गोल असेल की मला मंथली इन्कम एवढा पाहिजे किंवा मला ही एक मोठी रक्कम मॅनिफेस्ट करायची आहे किंवा तुम्हाला एक तुमचं लाईफ जे आहे ते कशा पद्धतीने जगायचं आहे, याविषयी जर तुमचा काही गोल असेल तर तुम्ही तो स्पेसिफिक लिहायला हवा. तर त्याच्यासाठी तुम्ही आधी तो गोल सेट करायचा की तुम्हाला नेमकं काय हवं आहे. त्याच्यानंतर एका पेजवरती ते तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. पण वरती तुम्ही ग्रॅटिट्यूडची फिलिंग लिहिली पाहिजेत. तुम्ही कोणत्या देवाला मानत असाल तर तुम्ही त्या देवाचं नाव वरती लिहायचं आहे की थँक्यू. जर बिलीव्ह करत नसलेल्या गोष्टीवरती तर तुम्ही थँक्यू युनिवर्स म्हणायचं आहे. पण तुम्ही ग्रॅटिट्यूड असणं फार महत्त्वाचं आहे. वरची लाईन असं तुम्ही ग्रॅटिट्यूड न लिहिताय तर तुमचं व्हायब्रेशन बिल्ड होतं, तुमचं व्हायब्रेशन वाढतं. आपण जॉबचं उदाहरण घेऊ. तर जॉबसाठी आपण काय करायचं आहे आणि कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगते. तर वरती थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू कोणत्याही देवाचं नाव लिहा तुम्ही. त्याच्यानंतर खाली लिहायचं आहे की मी खूप खुश आणि आभारी आहे की मला ही जॉब मिळालेली आहे.
मग त्या जॉबचा उल्लेख तुम्ही असा करायचा की मला कोणती स्पेसिफिक कंपनी हवी असेल तर त्या कंपनीचं नाव लिहायचं आहे, किंवा तुम्हाला कोणत्या एरियामध्ये हवी असेल तर ते तिथे मेन्शन करायचं आहे की मला इथे इथे ह्या ठिकाणी मला जॉब मिळालेली आहे आणि त्याच्यासाठी मी फार ग्रेटफुल आहे आणि माझं डेली रुटीन चालू झालेलं आहे. मी सकाळी लवकर उठतो, माझं आवरतो, त्याच्यानंतर मी ऑफिसला जातो आणि मला तिथे जॉब करायला फार मजा येते. माझे कलिग्स खूप छान आहेत, माझे सहकारी खूप छान मला ट्रीट करतात, माझे बॉस खूप चांगले आहेत आणि मला सपोर्टिव्ह आहेत. तुमची एक अमाऊंट ठरवा की तुम्हाला मंथली किती इन्कम पाहिजे आहे, तर त्याच्यामध्ये तेही मेन्शन करायचं आहे की तुम्हाला मंथली किती इन्कम मिळत आहे. जे तुम्हाला डिझायर गोल असेल तुमचा मंथली इन्कमचा, तर तो लिहा. म्हणजे एक 40,000 50,000 जे काही गोल असेल तर तुम्ही तिथे लिहायचं आहे की मी मंथली थँक्यू की मला मंथली इतकं इतकं इन्कम माझं होतं आहे, तर त्याच्यासाठी थँक्यू बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं म्हणजे छोटी छोटी गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहे की तुम्हाला कसं वाटतं, त्या ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला काय फील होतं, जातेवेळी काय फील होतं, हे तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे मेन्शन करायचं आहे. आणि तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला किती सॅटिस्फाईड वाटतं. यामुळे काय होतं, तर तुम्हाला एक न्यूरो पाथवे तयार होतो की तुमचं जे स्वप्न आहे, तुमची जी विश आहे किंवा तुमचं जे डिझायर आहे, तिथे गेल्यानंतर, ते पोहोचल्यानंतर किंवा ते मिळाल्यानंतर आपल्याला जे जे काय फील होईल, तर तुम्ही आत्ता फील करायचं आहे. तुम्ही ते लिहितेवेळी फील करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही दिवसातून हे एकदा किंवा 2 वेळा जर लिहित असाल ना, तर ते बेस्ट आहे. कारण तुमचा पूर्ण माइंड, तुमचा पूर्ण फोकस तिथे केंद्रित झालेला असतो. तुम्ही ते लिहिता तुम्हाला इमोशन पण येत असतात. तुम्ही एकदम कनेक्ट झालेला असता की हो, हे झालेलं आहे, हे घडलेलं आहे, हे मी आत्ता अनुभवत आहे, हे आत्ता माझ्या लाईफमध्ये ही आता गोष्ट चालू आहे. असं नाही की फ्युचर टेन्समध्ये घडते किंवा ते घडणार आहे, तर ते आत्ता तुम्ही अनुभवताय. आणि हे एकदा तुम्ही लिहून बघितला ना की तुम्हाला कळेल, जे इमोशन पण त्याच्यात किती मिक्स झालेले असतात. तुम्हाला किती छान फील होतं. आणि तुम्ही हे जेव्हा डेली करता, तुम्हाला जर वेळ मिळत नसेल, तुम्ही बिझी असाल, तर तुम्ही एकदाच ते स्क्रिप्टिंग करा की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे काही मिळवायचं असेल ते एकदा स्क्रिप्टिंग करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते रोज डेली रात्री झोपायच्या आधी वाचायचं, सकाळी उठल्यानंतर ते वाचायचं. आणि जेव्हा तुम्हाला दुपारी वेळ मिळाला तर दुपारी तुम्ही वाचू शकता. लिहू एकदा शकता तुम्ही, फक्त एकदाच, आणि त्याच्यानंतर ते डेली तुम्ही वाचायचं आणि त्याला फील करत ते वाचत राहायचं. हे आहे. आणि ज्यांना वेळ वेळ आहे, ज्यांना म्हणजे फारसं काही करण्यासारखं नाही आहे, जे फ्री असतील त्यांनी ते डेली लिहिलं तरी चालतं. कारण तुम्ही जेव्हा डेली लिहायला सुरुवात करता आणि दिवसातून 2 वेळा लिहायला किंवा 3-3 वेळा लिहायला चालू करता, तेव्हा ते लवकर मॅनिफेस्ट व्हायला लागतं. कारण तुम्ही सगळं सेन्सेशन किंवा सगळ्या इंद्रिय तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले असतात. तुमचे सगळे इमोशन त्याच्यामध्ये असतात. तुम्ही ते फील करत असता. त्याच्यामुळे ते फार लवकर मॅनिफेस्ट होतं. त्या स्क्रिप्टिंगमध्ये तुम्ही भरपूर गोष्टी ॲड करू शकता. तुम्हाला आज एकदा लिहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मला अजून ह्याच्यामध्ये काहीतरी चेंज करायला हवा, तर तुम्ही ते बदलूही शकता. म्हणजे दुसरं पण तुम्ही लिहू शकता. उद्या त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी ॲडही करू शकता. आय एम धिस, आय एम दॅट. तुम्हाला जे काही त्याच्यामध्ये घालायचं असेल ते तुम्ही घालू शकता. की मी येत्या काही काळामध्ये माझ्या ह्या ज्या तुम्हाला गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही आत्ताच आहेत अशा फील करून तुम्ही ते लिहायच्या आहेत. ही टेक्निक वापरल्याने तुम्हाला जे हवं आहे ते लवकरात लवकर तुम्हाला मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि खूप मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीही याने मॅनिफेस्ट होतात आणि मलाही याचा अनुभव आहे. आणि जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं असेल तर मी शिखर धवनचं उदाहरण देईन, की त्याने खूप साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की मी डायरी लिहायचो आणि त्या डायरीमध्ये मला येत्या काही काळामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या असतील फार मोठ्या लेवलच्या, त्याही मी करायचो. मी माझ्या खेळामध्ये मी कसे वर्ल्ड रेकॉर्ड बनवतोय, तोडतोय, हे सगळं त्याने त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही त्याचे शिखर धवन याची तुम्ही इंटरव्ह्यूचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करतो आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांची टेक्निक जर कोणती असेल तर ती त्यांची स्क्रिप्टिंग आहे. म्हणजे ते डायरीमध्ये सतत लिहित असतात की येत्या 2-3 वर्षामध्ये माझ्याकडे ही गोष्ट आहे, ती गोष्ट आहे, जी काय असेल ते. तुम्ही कोणत्याही प्रकारे टेक्निक करू शकता. तुमच्याकडे आता सध्या आहे हेही तुम्ही करू शकता किंवा येत्या काही काळामध्ये तुम्ही तुम्हाला हे हवं आहे आणि तुम्ही ते मिळवणार आहात, ह्या उद्देशाने करू शकता तुम्ही. ते तुमच्या चॉईसवरती आहे. तुम्हाला जर आत्ता वाटत असेल की मी आता ते फील करत नाही आहे, आता माझ्याकडे जे नाही आहे ते मी कसं फील करणार आहे किंवा ते मी तसं कसं बोलणार आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमचा बिलीफ बसत नसेल त्या गोष्टींवरती, तर तुम्ही येत्या काही काळामध्ये मी हे मिळवणार आहे किंवा माझ्याकडे हे असणार आहे, असंही तुम्ही लिहू शकता. हे तुमच्या चॉईसवरती आहे. पण ही अमेझिंग टेक्निक आहे. आणि अजून एका त्यांनी खेळाडूला ही टेक्निक वापरायला सांगितली होती आणि त्यानेही एका इंटरव्ह्यू दरम्यान ही गोष्ट सांगितली होती की मला शिखर धवननं सांगितलं होतं की डायरी लिहायची म्हणून, आणि मी ती डायरी लिहित होतो आणि त्याने आपल्या सक्सेसबद्दल पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर खूप अमेझिंग आहे ही आणि खूप मोठे मोठे लोक वापरतात. फक्त काही टक्केच लोक याबद्दल खुलून बोलतात किंवा स्पष्टपणे सांगतात की मी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतो, मी व्हिज्युअलायझेशन करतो किंवा मी स्क्रिप्टिंग करतो किंवा मी जे काही टेक्निक करतो ते अफर्मेशन वगैरे करतात. हे सगळेच लोक सांगत नाहीत. त्याच्यामध्ये विराट कोहली पण आहे. ते फार मोठे बिलिव्हर आहेत व्हिज्युअलायझेशनचे आणि ते स्क्रिप्टिंग पण करतात. तर खूप
हे बघा, तुम्हाला कष्ट तर करावे लागणार आहे तुमच्या गोलसाठी. तुम्हाला नोकरी तुमच्या हातात येऊन मिळणार नाही. तुम्हाला बाहेर पडून शोधावी लागणार आहे. ह्या गोष्टीमुळे काय होतं, की तुम्ही फोकस असल्यामुळे तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये कशी, किती जॉब असणार आहे, किती पेमेंट असणारी, हे सगळं तुम्ही जेव्हा गोल फोकस करता आणि तुम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करता आणि स्क्रिप्टिंग पण करता, तेव्हा तुम्हाला ती जी हाय एनर्जी जी आहे ना, ती तुमच्या आतमध्ये बिल्ड होते आणि तशाच गोष्टी आपल्या आसपास घडायला लागतात. आणि संधी तुम्हाला मिळायला लागते. ऑटोमॅटिक संधी तुम्हाला मिळते. जे आधी ब्लॉक होते, संधी येण्यामध्ये काही अडथळे होते किंवा संधी येत नव्हत्या किंवा हवी तशी लोकं आपल्या लाईफमध्ये येऊन आपल्याला आपल्या ग्रोसाठी मदत करत नव्हते. तर ह्या गोष्टी केल्यामुळे त्याला स्पीड येतं. फार पटकन गोष्टी ह्या होतात. म्हणजे जे आपल्याला खूप महिने, खूप वर्ष लागणार असतील, तर ते खूप कमी वेळामध्ये आपल्याला त्या मिळतात. आणि हे बघा, ह्या गोष्टी तर चालूच असणार आहेत. जे लोक वापरायचे आहेत, ते वापरणार आहेत. ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आहेत, त्या मॅनिफेस्ट करणार आहेत. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि आपण त्या गोष्टी केल्या, तर आपल्याला पण त्याप्रमाणे स्पीड येईल. पण जर आपण नाही विश्वास ठेवला, आपण नाही करत असू किंवा आपल्याला नाहीच त्या गोष्टीत इंटरेस्ट असेल किंवा तुम्ही नाही करत असाल, तर तुमचीच ग्रोथ म्हणावी तशी होणार नाही आहे. असं नाही की मिळणारच नाही आहे. तुम्ही जिद्दीनं जे मिळवता किंवा जे करता ते तुम्हाला मिळणारच आहे. पण फार लवकर स्पीड येते या गोष्टीमुळे आणि तुम्ही माइंड पॉझिटिव्ह ठेवून जेव्हा या सगळ्या गोष्टी करायला लागतात, तेव्हा तुम्हाला फार लवकर आणि हे मोठ्या-मोठ्या लोकांनी यूज केलेल्या आहेत. असं नाही की हे गोष्टी कुणालाच माहिती नाहीत, नवीन आलेल्या आहेत, असंही नाही आहे. तर खूप अमेझिंग याचे फरक आहेत. तर तुम्ही हे आजमावून बघा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते कसं करायचं. तुम्ही एकदाही करू शकता. तुम्ही एकदाच लिहून तुम्ही रोजही वाचू शकता किंवा तुम्ही रोजही लिहू शकता. तुमची चॉईस आहे. तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या इंटरेस्टनुसार ह्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून आहेत. मला मात्र रोज लिहायला आवडतं कारण जेव्हा मी वाचते तेव्हा फक्त माझं फोकस केंद्रित असतो. पण डझंट मॅटर तुमचा बिलीफ असेल की वाचल्यानंतरही माझं मॅनिफेस्ट होतं तर तसे होतं. पण मला लिहायला पर्सनली खूप आवडतं. त्याच्यामध्ये मी खूप छान पद्धतीने मला स्वतःला व्यक्तही करता येतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅनिफेस्ट करत राहा. थँक यू.